आपल्या सगळ्यांनाच माहिती की आता अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असतानाही माननीय मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आज आपल्यात उपस्थित आहेत, पण त्यांना अधिवेशनाला जायचं असल्याने ते पूर्ण वेळ उपस्थित राहू शकणार नाही. तरी मी आता माननीय मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. स्टेजवर उपस्थित असणारे सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब, त्याचबरोबर विवेक जे सर्व उपस्थित असणारे आपल्या या प्रकाशनासाठी आलेले सर्व सन्माननीय, त्याचबरोबर मान्य रमेशजी पतंगे, त्याचबरोबर मान्य रवींद्र संघवी, केतनजी वेलाळ, प्रताप मूर्ती आणि उपस्थित सर्वच आदरणीय सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे कृष्णात कदम यांचं गेले अनेक दिवसापासून विवेक साप्ताहिकांनी आपलं हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून माझा संपर्क बऱ्याच दिवसाचा होता. मध्यंतरी विवेकच्या ऑफिसला सुद्धा या ठिकाणी भेट देण्याचं संधी मला मिळाली आणि बऱ्याचशा विषयांवर चर्चा सुद्धा झाली. गडकरी साहेब आहेत, आज बरेचसे प्रकाशनं झालेली आहेत. विवेकच्या माध्यमातून गडकरी साहेब एक नवीन म्हणजे थोडा हा अध्याय जो आहे इतिहासातला थोडा कमी लोकांपुढे आलाय किंवा त्याच्यावर कमी लिखाण झालंय असं एक सातारचा, मी स्वतः सातारकर असल्यामुळं सातारच्या छत्रपती शाहू महाराजांचं सुद्धा खऱ्या अर्थानं इतिहास ज्यांनी सातारा राजधानी केली त्यांचं यावं म्हणून आमच्या सगळ्यांचं प्रयत्न चालू आहे. बऱ्यापैकी कृष्णातनं त्याच्यामध्ये बरीचशी तयारी केलेली आहे आणि हा कार्यक्रम सुद्धा मोहनजींच्या हस्ते व्हावा अशी पण आमचा प्रयत्न आहे. म्हणजे अजून काय आम्हाला त्यात यश आलं असं आम्ही म्हणणार नाही, पण आमचा प्रयत्न आहे. आज गुरुजींच्या याच्यावरचं सुद्धा प्रकाशन सन्मान्य गडकरी साहेबांच्या हस्ते होतं. इतर पण काही प्रकाशन होतात आणि नक्कीच विवेक साप्ताहिकचं जे काम चालू आहे नक्कीच हे अतिशय दिशादर्शक आहे आणि हे प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावरचं पण जे प्रकाशन झालं होतं ते सुद्धा आजच्या पिढीला आपण आज आता आपण बघतोय की इतिहास थोडा वेगळ्या पद्धतीनं काही वेळेला मांडण्याचा आणि त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांचा इतिहास मुद्दामून चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचे प्रकार फार मोठ्या प्रमाणावर सगळीकडे सुरू झालेले. त्याच्या मागचे हेतू वेगवेगळे आहेत, पण जे प्रकाशन विवेकच्या माध्यमातून झालं नक्कीच एक हे अभ्यासपूर्व दिशादर्शक म्हणा किंवा आजच्या तरुण पिढीला नक्कीच एक स्फूर्ती देणारं ते होतं. आज गुरुजींच्या वरचं इथं प्रकाशन होतंय. मी या प्रकाशनाला मनापासून माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. थोडंफार आमच्याकडनं हे कृष्णात वगैरे यांचा माझा संपर्क जास्त असतो, पण आमची जी काही चर्चा होती त्याच्यातनं जे काही सहकार्य आम्हाला सगळ्यांना करता येतं या सगळ्या ह्याच्यामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न सगळ्यांचा असतो आणि पुढं सुद्धा राहील. गडकरी साहेबांचं खरं म्हणजे त्यांचं खातं जे आहे ते म्हणजे मीच, आम्ही काय त्यांच्या एवढा मोठा नाही, पण मला मनापासून हे की ज्या सार्वजनिक बांधकाम खात्याला या महाराष्ट्रात आणि आता देशामध्ये
ज्यांनी खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख दिली. आज त्यांनी जे खातं गडकरी साहेबांनी जे हाताळलं, ज्याला एक राज्यामध्ये लोकांमध्ये एक इमेज, ज्याला आपण म्हणून एक वेगळी इमेज निर्माण करून दिली. आज माझा सन्मान किंवा भाग्य आहे माझं, मला ते खातं आज चालवता येते किंवा मला त्याची जबाबदारी गडकरी साहेब असतील, सन्मान्य देवेंद्रजी असतील यांच्यामुळे मिळाली. आणि नक्कीच हे गडकरी साहेबांनी एवढं तर नाही, पण कुठं त्यांनी केलेल्या याच्यामध्ये चुका होऊ नयेत आमच्याकडनं. म्हणजे त्यांनी जे केलंय त्याच्या आपल्यामुळं कुठं गालबोट लागू नये त्याला, एवढा नक्की प्रयत्न माझा राहील. आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन त्यांचं राहावं एवढीच नक्कीच आपल्या सर्वांच्या समोर त्यांना विनंती करू इच्छितो. बाकी आजच्या प्रकाशन सोहळ्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि मला जसं सांगितलं की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्यामुळं उपस्थितांनी सुद्धा आणि सन्मान्य गडकरी साहेबांनी पण मला रजा द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. जय